आम्ही शिरवळ गावचे ग्रामस्थ आहे। आमची महार समाजाची जमीन होती, त्या जमिनीमध्ये आमची स्मशानभूमी होती आणि त्या स्मशानभूमी आणि दफनभूमी ही या 8 जणांची आम्ही पोलीस स्टेशनला नावं दिलीत। यांनी बेकायदेशीर कोणाची परवानगी न घेता, कोणाचं काय करता संमती न घेता ही आमची स्मशानभूमी जमीन दस्त केली आणि आमचे जे पूर्वजांचे ते थडगं होतं, जे पुरलेली माणसं होती त्या मैताची विटंबना केली आणि आमच्या आता सध्याची कंडिशन अशी आहे की एखादं लहान मुलगा दगावलं तर ते आम्ही पुरायचं कुठं आणि बेकायदेशीर कोणत्याही या व्यवहाराची परवानगी नाही, काय नाही, सरकारला पैसे नाही, अशा दंडलशाहीने तिथं ते काम करून बाहेरची गुंड आणून बसवलेत आणि ते गुंड आमच्या कुठल्याही लोकांना तिथे आतमध्ये एखादं मैत जाऊ देत नाहीत किंवा लक्ष्मी मातेचं मंदिर आहे दर्शनाला जाऊ देत नाहीत। आता मला सांगा, तुम्ही जे 6 जणांची नावं टाकली, 8 जणांची हा, त्यामध्ये बाहेरची कोण का तुमच्या इथले स्थानिक? आमच्या इथले स्थानिक प्रदीप रामदास माने, ते कोण आहेत? ते इथले स्थानिक शिवसेनेचे हे आहेत, राजकारणामध्ये त्यांचे संबंध चांगले इथं संबंध आहेत जवळचे। आणि काय आरोप आहेत? ज्यावेळेस आमची स्मशानभूमी पाडताना ही सगळी 8 जण तिथं होती आणि त्या ठिकाणी 8 जणांनी उभं राहून ती स्मशानभूमी आमची पाडली आणि आमच्या बहिणी बाळांना शिव्या, घाणघाण शिव्या, जातीवाचक शिव्या या सगळ्या दिलेल्या आहेत। त्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनला एखादी वास्तू पाडण्याच्या अगोदर कोणाची परवानगी घेतली नाही किंवा आमच्या बहिणी बाळांना शिव्या बिव्या दिलेल्या आहेत, जातीवाचक शिव्या दिलेल्या आहेत आणि एखाद्याचा रस्ता अडवणं हे बेकायदेशीर आहे। त्या संदर्भात आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी इथं बसलेलो आहे, पण अद्याप त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही ना, गुन्हा दाखल होत नाही। तुम्ही नाव घेतलं शिवसेनेचे पदाधिकारी, ते भूमिका काय आहे? त्यांची भूमिका ते इथले स्थानिक आहे आणि त्या स्थानिकांनी हे पुण्यातले जे बिल्डर आहेत ते आणून त्यांना त्यांच्याशी सगळा हा चुकीचा व्यवहार करून हे चुकीचं बेकायदेशीर काम केलेलं आहे। मी ज्योती अजय कांबळे, राहणार शिरवळ। शिरवळमध्ये आमची बौद्ध समाजाची स्मशानभूमी जागा असून काही गुंडांनी, 8 गुंडांनी, पुण्यातील 8 गुंडांनी काही राजकारण्यांशी हाताशी धरून ती बळकावली आहे। गोरगरिबांना फसवून गुंडगिरी प्रवृत्तीने ती बळकावली आहे आणि त्याही 8 जणांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही आज 6वा दिवस, आज तरी त्यांच्यावर आज गुन्हे दाखल झाले नाहीत। त्याच्याबद्दल आम्ही लहान मुलं, वृद्ध महिला रात्रंदिवस आम्ही आंदोलन करतोय, तरी त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही। त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही विनंती।